मालेगावमध्ये आपण जाऊयात। मालेगावमध्ये सागर वैद्य आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सागर, मालेगावची जर का आपण परिस्थिती पाहिली तर शिवसेना 9 जागे आणि काँग्रेसने खूप मोठी आघाडी घेतलेली आहे। सत्ताधाऱ्यांनाच पुन्हा बहुमत मिळतंय मालेगावमध्ये, काय विश्लेषकांचा अंदाज आहे? नक्कीच ज्ञानदा, काँग्रेस गेल्या वर्षी ज्या संख्याबळावर होती त्याच संख्याबळापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा काही जागा पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतीये। दुसरीकडे राष्ट्रवादी म्हणजे पूर्वाश्रमीचा जो तिसरा महाज होता, जो आता राष्ट्रवादीत विलीन झालाय, त्यांनीही आपापल्या सीट कायम राखल्याचं पाहायला मिळतंय। इकडे शिवसेनेने ज्यांच्या 11 जागा पूर्वी होत्या ते सुद्धा आपापल्या त्या ठिकाणापर्यंत, त्या यशापर्यंत पोहोचताना पाहायला मिळत आहे। एमआयएमची जर आपण परिस्थिती बघितली तर पूर्वी युनुस ईसा हे जे नेते होते, ज्यांनी शहर विकास आघाडी करून त्यांच्या 11 जागा निवडून आणल्या होत्या, त्याच जागा तशाच्या तशा एमआयएमकडे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर इकडे भाजप, जो खरं तर अस्तित्वात नसलेला पक्ष होता, त्यांना 3 जागांवर यश मिळताना दिसतंय। त्याच्यामुळे जे प्रस्थापित आहे ते आपापल्या सगळ्या जागा इथे राखून आहेत आणि यश मिळवताना पाहायला मिळतात। माझ्यासोबत पत्रकार आहे। खरं तर नाना, या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे की एमआयएमचा मालेगावमधला प्रवेश अगदी दणकेबाज झाला असं म्हणता येईल, कारण 10 पेक्षाही अधिक जागा निवडून येत आहेत। काय म्हटलं पाहिजे की मालेगावच्या मुस्लिमांनी एमआयएमला स्वीकारलं? ही गोष्ट खरोखरच मालेगाव मुस्लिम माणस एक वेगळ्या पद्धतीने जाताना दिसतंय। कारण देशात सर्वत्र जो ट्रेंड असताना त्याच्या विरुद्ध एक हैदराबादकडचा पक्ष ज्याने महाराष्ट्रात नांदेडपासून सुरुवात केली, तो मालेगावातही शिरकाव केला आणि मालेगावच्या इतिहासात आतापर्यंत मुस्लिम लीग असेल किंवा इतर विशिष्ट जाती धर्माचे पक्ष आहेत, यांना शिरकाव नव्हता मुस्लिम मतांमध्ये। मग ते जनता दल असेल, काँग्रेस असेल, त्या नेत्यांनी अशा पक्षांना इथं पामकू दिलं नाही किंवा वाढू दिलं नाही। परंतु यावेळेस निश्चितच एमआयएमची एंट्री दणकेबाज झाली। पण याचा जर दुसरा भाग पाहिला तर त्याचे जे उमेदवार आहेत ते माजी महापौर आणि माजी उपमहापौर आणि युनुस ईसा यांचेच घरातले मेंबर आणि त्यांचा जो अनुभव आहे महापालिकेतला एक नगरसेवक म्हणून, आणि त्यांची एक प्रतिमा आहे, तर त्याचाही फायदा एमआयएमला झाला। म्हणजे एकदम एमआयएमच्याच विचाराने सगळे निवडले गेले असंही म्हणता येणार नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे हे सगळे युनुस ईसापासून होते, ते एमआयएम मध्ये गेले।